बातमी आहे कुंभमेळ्याविषयीची। नाशिकमधल्या शाही स्नानाला आता अवघे काही तासच शिल्लक राहिलेले आहेत। सिंहस्थ कुंभमेळ्याचा पहिलं शाही स्नान जे आहे ते काही तासांवरच शिल्लक आहे। त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष जे आहे ते या शाही स्नानाकडेच आहे। हा भूतपूर्व सोहळा जो आहे तो पाहण्यासाठी लाखो भाविक आता नाशिकमध्ये दाखल झालेत आणि शनिवारी सकाळी 6 वाजता नाशिकच्या साधू संग्राममध्ये आखाड्यांची शाही मिरवणूक देखील निघणार आहे। निर्वाणी, दिगंबर आणि निर्मोही या क्रमानुसारच निघणाऱ्या तिन्ही आखाड्यांच्या मिरवणुकांमध्ये 200 मीटरचं अंतर असणार आहे। सकाळी 11 पर्यंत शाही स्नान आटपेल असा अंदाज आता व्यक्त केला जातो। यासाठी प्रशासन देखील सज्ज झालंय। तर नाशिक शहराला छावणीचं रूप आलंय। शहरामध्ये सुमारे 15,000हून अधिक पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय। याबरोबरच 10 राज्य राखीव दल आणि 4 जलद प्रतिसाद पथकाच्या तुकड्यांना देखील पाचारण करण्यात आले। शुक्रवार ते रविवारपर्यंत संपूर्ण नाशिक शहर जवळपास ठप्प राहणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत। प्रशांत, सध्या काय परिस्थिती आहे? कारण अवघ्या काही तासांवरच आता हा शाही सोहळा जो आहे, शाही स्नान हे अवघ्या तासांवर आहे आता। मराठी शैव आणि वैष्णवांचा आपल्या देशातला सगळ्यात मोठा कुंभमेळा महाकुंभ पर्व हे खऱ्या अर्थानं सुरू होत आहे उद्या पहाटे। आणि याचमुळे शैव आणि वैष्णव त्र्यंबकेश्वरला असलेले 10 आखाडे आणि नाशिकला असलेले 3 आखाडे या सगळ्यांची शाही मिरवणूक उद्या निघेल आणि रामकुंडामध्ये नाशिकला आणि कुशावर्तामध्ये त्र्यंबकेश्वरला ही पोहोचेल। खूप मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी केलेला आहे। नो व्हेकल झोन हा सगळ्यात मोस्ट रिस्ट्रिक्टेड लार्ज एरिया सगळा पोलिसांनी केलेला आहे। नाशिकमध्ये सुद्धा नाशिक शहरात येणारी सगळी वाहतूक ही परस्पर बाहेरच्या बाहेर वळवली जात आहे। सगळ्यात महत्त्वाचे निर्णय जे घेतलेत राज्य सरकारच्या सहकार्यानं, मुंबई ट्रॅफिकच्या सहकार्यानं, की मुंबईकडे येणारी वाहतूक ही धुळ्यापासूनच हेवी व्हेकल्सची वाहतूक वळवण्यात येणार आहे। सिन्नर पासून ती परस्पर त्या पद्धतीने सगळीकडे नाशिकमध्ये नियोजन देखील करण्यात आलेलं आहे। या संपूर्ण घटनेविषयी आम्ही दिवसभरातून तुमच्याकडून अपडेट घेतच राहू, परंतु तुर्तास धन्यवाद। कारण आता एक ब्रेकिंग बातमी आपल्याकडे आलेली आहे।